आज फक्त बाहेर पडायचं, पण थर्ड ट्रायमेस्टरमध्ये तेही कठीण झालंय. मग यांनी काय केलं ते बघा. आज यांची सुट्टी होती, त्यामुळे आम्ही दोघांनी सकाळपासून अगदी मस्त रेस्ट केला. पूर्वी यांची सुट्टी म्हटलं की आम्ही कधी घरात असायचोच नाही, कुठेतरी बाहेर जायचं, फिरायचं, मस्त टाइम स्पेंड करायचा. पण प्रेग्नन्सीमुळे सध्या कितीतरी दिवस झाले मी जास्त वेळ घरातच असते आणि मला ना असं डेली घरात राहायला अजिबात आवडत नाही, स्पेशली वीकेंडला तरी. पण ना प्रेग्नन्सीमुळे थोडं जपूनच बाहेर पडावं लागतं, कारण बाहेर जाऊन आलं की खूप जास्त थकवा येतो, बॉडी पेन करायला लागते. आणि खरं सांगायचं तर हे सगळं असूनही मनात एक वेगळीच खुशी आहे, कारण आता आमचा बेबी येणार आहे. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी मनापासून एन्जॉय करतोय. आज त्यांची सुट्टी आहे म्हटल्यावर मला वाटलं कुठेतरी बाहेर जाऊया, पण सध्या थर्ड ट्रायमेस्टर चालू असल्यामुळे वॉशरूमचा एवढा प्रॉब्लेम होतो ना, त्यामुळे फार लांब जाता येत नाही आणि गाडीने जास्त प्रवास केला की कंबर, पोट, पाय सगळंच दुखायला लागतं. आणि सध्या अशी कंडिशन आहे ना की हॉस्पिटलला पण जायची कॅपॅसिटी नसते. मग हे मला म्हटले चल जवळच कुठेतरी जाऊया. श्रावण चालू आहे म्हणून आधी आम्ही घराजवळच्या महादेव मंदिरात गेलो. आज तिथेही फार गर्दी नव्हती, त्यामुळे शांतपणे दर्शन झालं. मग तिथून केंद्रात गेलो आणि येताना मार्केटमधून थोड्या भाज्या आणि फ्रूट पण घेतले. आणि खरं सांगू का, एवढंच फिरून आले तरी माझे पाय घरी येईपर्यंत दुखायला चांगलेच लागले होते, पण मन मात्र एकदम फ्रेश झालं होतं. घरी आल्यावर वाटलं आराम करूया, पण जेवण तर बनवावंच लागेल ना, म्हणून मग सिंपल डाळ भात बनवायचं ठरवलं. म्हणजे आजचा दिवस काही फार स्पेशल नव्हता, पण तरी मला पर्सनली खूप छान वाटला, कारण ना प्रेग्नन्सीमध्ये पार्टनरची छोटीशी केअर सुद्धा किती मोठी वाटते. मला फक्त बाहेर जायचं होतं आणि त्यांनी माझी कंडिशन समजून घेऊन लांब कुठे न नेता जवळच फिरून आणलं. तुम्हालाही प्रेग्नन्सीमध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये हॅपीनेस मिळतं का, मला कमेंट करून नक्की सांगा. आता बेबी येणार आहे, त्यामुळे असे छोटे छोटे मोमेंट आम्ही दोघं खूप एन्जॉय करतोय आणि खरंच हे दिवस नंतर खूप मिस होतील असं वाटतं. आणि असेच रिअल ब्लॉग बघायचे असतील तर फॉलो नक्की करा. बाय.